पुढच्या बातमीकडे वळूयात। अविनाश जाधवांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधातील याचिका ती फेटाळण्यात आली आहे। तुम्ही चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करताय असं हायकोर्टाने म्हटलं आणि चुकीचं विधान केल्याने दंड आकारत आहोत असं हायकोर्टाने म्हटलंय। सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टाने ॲडव्होकेट सरोदेंना सुनावलेलं आहे। माझी याचिका 19 तारखेला आहे, जी मी दाखल केली ती। आज अजय जैनची याचिका होती आणि कोर्टात थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यासारखं वातावरण होतं आणि त्याच्यामुळे आजची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळली। पण दुसरी जी याचिका आहे की दबाव टाकून अर्ज मागे घेतले गेले, उमेदवारांना पैसे, ती याचिका 19 तारखेला आमची आहे। तिसरी याचिका 27 तारखेला आहे। सो आजची जी आमची याचिका होती नोटा संदर्भात होती। नोटाचं जे बटन आहे त्याचं इम्पॉर्टन्स या विषयावरती याचिका होती आणि त्याच्या बाबतीतली याचिका ही जज साहेब आणि वकील आमचे यांच्यातल्या मिसकम्युनिकेशनमुळे फेटाळली गेली। परंतु जी मूळ याचिका जी माझी आहे ती 19 तारखेला आहे आणि आम्हाला इलेक्शन नंतरही न्याय मिळेल।